मोर्शी तालुक्यातील जयस्तंभ चौक येथील किराणा व्यापारी मोबिन ट्रेडर्सचे संचालक मोहम्मद मोहिब मोहम्मद हनीफ राहणार पिंपळपुरा हे मंगळवारी रात्री 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान किराणा दुकान बंद करून रोख रक्कम घरी घेऊन जात असताना प्रभात चौकाजवळ एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने हातातील बॅगेला झटका देऊन पसार झाल्याची घटना घडली होती। सदर बॅगमध्ये रोख रक्कम 1,25,000 रुपये असल्याची तक्रार मोहम्मद मोहिब मोहम्मद हनीफ यांनी मोर्शी पोलिसात दिली होती। पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होताच मोर्शी पोलीस निरीक्षक मोहन दुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्क्वॉडच्या पथकाने एका आरोपीला अटक केली असून त्याला दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी शारिक सईद खान वय 25 वर्ष राहणार शम्स कॉलनी याला अटक केली असून सदर आरोपी पासून 20,000 रुपये रोकड जप्त करण्यात आली असून अन्य 3 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय लेवरकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखडे, विष्णू पवार यांनी केली आहे। संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।